नमस्कार मित्रांनो, आपण विथ इंटरव्ह्यूच्या कॉलेजेसचे कट ऑफ ॲनालिसिस करत आहोत, जेणेकरून आपल्याला प्राधान्यक्रम द्यायला मदत होणार आहे. आज आपण श्री शिवाई सोसायटी वाशिम यांचा कट ऑफ ॲनालिसिस करणार आहोत. इथे 35 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या आणि 287 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. बाकीचे विथ इंटरव्ह्यूचे विदाऊट इंटरव्ह्यूचे कट ऑफ पण आपण चॅनलवरती ॲनालिसिस केलेले आहेत. प्रिफरन्स कसे द्यायचे त्याची सिरीज पर्टिक्युलरली बनवलेली आहे आणि बाकीचे पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतात हे सगळे उपयोगी व्हिडिओज तुम्हाला चॅनलवरती अवेलेबल मिळतील, ते तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि टेलिग्राम चॅनलवरती जॉईन व्हा, जिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे टीचिंग रिलेटेड अपडेट्स मिळत राहतील. तर आपण काय करत असतो मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण इथे कॅटेगरी वाईज पहिले कट ऑफ स्टडी करतो, त्यानंतर पोस्ट वाईज आपण करणार आणि यावेळेस एकाच 3 प्राधान्यक्रम आपल्याला असणार आहे संस्थांसाठी. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, तर इथे सगळ्यात पहिले टॉप 3 कॅन्डिडेट जे आहेत प्रत्येक पोझिशनचे, म्हणजे एकाच 10 पहिले होते, तर आपल्याला त्या 10 मधले टॉप 3 स्कोरर्स कुठले होते ते अनालिसिस करायचे आणि मग ह्या तिन्हींचा आपल्या स्कोर सोबत, म्हणजे तुमचा जो स्कोर आहे, तुमचा जर स्कोर 120 असेल तर आपल्याला ते जॉईन करून बघायचं की आपल्या कॅटेगरीमध्ये हा बसतोय का, आपल्या पोस्टसाठी आहे का आणि टॉप 3 कॅन्डिडेट्स ह्या स्कोरशी रिलेटेड होते का. म्हणजे आपल्याला अंदाज येईल की जे फक्त 50 प्रिफरन्सेस द्यायचे आहेत मित्रांनो आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित देणं गरजेचं आहे, जिथे आपले सिलेक्शनचे चान्सेस वाढतील. जास्तीत जास्त तुम्हाला इंटरव्ह्यू शॉर्टलिस्ट तुम्ही होसाल, इंटरव्ह्यू द्यायची संधी मिळेल. तशा संस्था आपल्याला बघायचे, तसं अशा पद्धतीने आपल्याला ॲनालिसिस करावं लागणार आहे. तर आता सगळ्यात पहिले या संस्थेमध्ये, शिवाई संस्थेमध्ये आपण बघणार आहोत. श्री शिवाई संस्था वाशिम जी आहे ते आपल्याला बघायचं आहे की जनरलसाठी काय कट ऑफ होते. तर जनरलचा कट ऑफ मित्रांनो 129 वरती बघायला मिळाला आपल्याला विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. जनरल कॅटेगरीमध्ये वुमेनचा कट ऑफ 120 वरती होता. एक्स सर्व्हिसमॅनचा आपल्याला 94 वरती बघायला मिळतोय. प्रोजेक्ट अफेक्टेड 111 वरती. स्पोर्ट्समॅनचा 104, अंशकालीन 60 आणि पीएच ऑर्थो 131. जनरल अंशकालीन किंवा कुठल्याही याच्यामध्ये अंशकालीन जे पदं असतात, स्पोर्ट्समॅनचे पदं असतात, एक्स सर्व्हिसमॅनचे असतात, प्रोजेक्ट अफेक्टेडचे मोस्टली आपल्याला कट ऑफ कमी बघायला मिळतात मित्रांनो. शेड्यूल कास्टमध्ये आणि शेड्यूल ट्राईबमध्ये बघणार आहोत आपण. शेड्यूल कास्टमध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 112 वरती इकडे शॉर्टलिस्टिंग क्रायटेरियाचा कट ऑफ होता. त्यानंतर 109 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे वुमेनचा. एसटी कॅटेगरीमध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 85 नॉर्मलचा, जनरलचा विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन एसटी कॅटेगरीमध्ये आणि वुमेनचा इथे 79 वरती. एसटी कॅटेगरी असेल किंवा उर्दू मीडियम असेल सायन्ससाठी, एक्स सर्व्हिसमॅन असेल, अंशकालीन असेल, स्पोर्ट्समॅन असतील, तर ह्या काही गोष्टी मित्रांनो, हे जे हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल रिझर्वेशन्स मी इथे मेन्शन केलेत यांचे कट ऑफ कम्पॅरेटिव्हली खूप कमी असतात किंवा कॅन्डिडेट्सच सापडत नाही. जसं की एसटी कॅटेगरीमध्ये इथे एक्स सर्व्हिसमॅनसाठी एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती, कॅन्डिडेट्सच अवेलेबल नाही झालेत. परत एससी कॅटेगरीमध्ये पण तुम्ही बघू शकता, एक्स सर्व्हिसमॅनसाठी एक जागा ॲडव्हर्टाईज होती, बट कॅन्डिडेट्स अवेलेबल नाही झालेत. एससी मध्ये पीएच ऑर्थोचा आपल्या संस्थेमध्ये 117 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. आता ओबीसी, विजेए आणि एनटीबीचं बघत आहोत. ओबीसी मध्ये 3 ॲडव्हर्टाईज पोस्ट होते आणि 120 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा, म्हणजे ओबीसी जनरल कॅटेगरीचा. कट ऑफ ओबीसी वुमेनचा 116 वरती इथे आहे. विजेए मध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 109, एनटीबीचा 105 वरती. ओबीसी एक्स सर्व्हिसमॅन परत बघा, इथे पण कॅन्डिडेट्स अवेलेबल नाही झालेत. ओबीसी पीएच ऑर्थो आपल्याला 120 वरती कट ऑफ बघायला मिळतोय. विजेए पीएच ऑर्थो 112 वरती आणि एनटीबी वुमेन आपल्याला 82 वरती इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. आता ईडब्ल्यूएसचा आपण बघणार आहोत. आता बरेच वेळा काय होतं मित्रांनो, आपल्याला बाकीच्या एक्झाम्समध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएसचे कट ऑफ कम्पॅरेटिव्हली खूप कमी बघायला मिळतात, जसं एमपीएससी असेल किंवा बाकीच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षा असतील, तर त्यामध्ये कट ऑफ आपल्याला कम्पॅरेटिव्हली बाकीच्या कॅटेगरीजच्या ओबीसी आणि ईडब्ल्यूएसच्या कमी. पण या बाबतीत असं नाही, टीआयटी मध्ये आपल्याला कट ऑफ जनरलच्या किंवा ओबीसीच्या आणि ईडब्ल्यूएसच्या आसपासच बघायला मिळतात. खूप कमी ठिकाणी आहे जिथे आपल्याला कमी बघायला मिळतील कट ऑफ. त्याच्यामुळे ते व्यवस्थित अनालिसिस करायचं की आपण आपल्या कॅटेगरीचं कुठे व्यवस्थित बसतंय. तर ईडब्ल्यूएसचं विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 118 कट ऑफ होता. ईडब्ल्यूएस वुमन 114. परत इथे पण एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट्स नाही अवेलेबल झालेत आणि ईडब्ल्यूएस पीएच ऑर्थो 127 बघायला मिळतोय. बघा मित्रांनो, आता आपण कॅटेगरी वाईज बघितलेला आहे. तुमचा स्कोर जो आहे तो तुम्ही बघितला की कोणत्या कॅटेगरी, आपल्या कॅटेगरीचा स्कोर आहे, आपला स्कोर आहे तो बसतोय का व्यवस्थित. आता आपल्याला पोस्टनुसार बघायचं आहे. तर आता हे 6वी ते 10वी बघणार आहोत, म्हणजे 6 ते 8 आणि 9वी 10वीचा. तर हिस्ट्रीचा, मराठी मीडियम, हे जे मराठी आहे हिस्ट्री कंसात दिलेलं आहे मीडियम आहे, तिथे 121 वरती कट ऑफ बघायला मिळतोय.
तेच तुम्ही हिस्ट्री उर्दू मीडियमचं बघसाल मित्रांनो, तर लिटरली कट ऑफ बघा किती खाली गेलाय. तर असं डिफरन्स मीडियमचा पण आपल्याला बघायला मिळतो 60 मार्क्सवरती आणि पीएचचा 127 वरती. भाषा शिक्षकाचा, इंग्रजी भाषा शिक्षकाचा 112 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे आपल्याला. हिंदी लँग्वेज टीचरचा आपल्याला 97 वरती इथे कट ऑफ बघायला मिळतो. त्यानंतर मराठीसाठी आपल्याला इथे 112 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं सायन्स उर्दू मीडियमला खूप जास्त डिमांड आहे. तर बघा इथे ॲडव्हर्टाईज पोस्ट होती, बट कॅन्डिडेटच अवेलेबल नाही झालेत परत. सायन्स मराठी मीडियमचा 124 वरती कट ऑफ बघू शकतो आपण आणि पीएच कॅटेगरी हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा 114 वरती. मॅथ्स मराठी मीडियमचा 124 वरती कट ऑफ होता, पीएच 114 वरती. आता मॅथेमॅटिक्स उर्दू मीडियमचा बघा मित्रांनो, एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती, 6च कॅन्डिडेट्स मिळाले, आणि त्यामध्ये पण 63 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. फिजिकल एज्युकेशनची जागा होते मित्रांनो इथे 95 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. आता इथे फुल्ली एडेड आणि पार्शली एडेड आहे. पार्शली एडेड म्हणजे 40% तुम्हाला पगार मिळतो. इथे शिक्षण सेवक नसतं, बट सॅलरी तुम्हाला 40% मिळते आणि कधी 100% होईल हे गव्हर्नमेंटच्या आणि त्या संस्थेच्या प्रयत्नांवरती असतं. आता हायर सेकंडरी टीचर म्हणजे 11वी-12वी सायन्स आणि मॅथ्सचं आपण बघणार आहोत. तर बायोलॉजीचं फुल एडेडची जागा होती, एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती 120 वरती आणि पीएचचा 131 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. 40%चं असल्यामुळे इथे बायोलॉजीचीच परत इकडे बघा 100% मध्ये आणि इकडे 40% मध्ये कसा डिफरन्स आहे, तर इकडे 89 वरती कट ऑफ बघायला मिळतोय. मॅथ्समध्ये मराठी मीडियमच्या 2 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या पार्शली एडेडच्या आणि 114 वरती आपण कट ऑफ बघू शकतो 11वी-12वी साठी. आता आपल्याला ह्युमॅनिटीज सब्जेक्टसाठी बघायचं 11वी-12वीच्या लँग्वेजेससाठी. हिस्ट्रीसाठी मराठी भाषा शिक्षकाचा मराठी मीडियममध्ये हिस्ट्रीचा 122 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. हिस्ट्री लँग्वेज इंग्लिश उर्दू मीडियम मित्रांनो, उर्दू मीडियमची जागा आहे, तर कॅन्डिडेटच अवेलेबल नाही झालेत. हिस्ट्री सोशॉलॉजी मराठी मीडियमच्या परत 67 वरती कट ऑफ आपण बघू शकतो. हे 11-12चं आहे मित्रांनो. लँग्वेज मराठी प्लस हिस्ट्री, काही ठिकाणी सब्जेक्ट कॉम्बिनेशनची डिमांड असते मित्रांनो. आता इथे हिस्ट्री प्लस सोशॉलॉजी मागितलं, इथे हिस्ट्री प्लस लँग्वेज इंग्लिश आहे. तर हे जर सब्जेक्ट कॉम्बिनेशन असेल तुमच्याकडे 2 PG असतील सरळ तर तुम्हाला हा कट ऑफ कमी जाताना बघायला मिळतो. इथे मराठी प्लस हिस्ट्रीचा कट ऑफ 92 वरती तुम्ही बघू शकता आणि फक्त मराठीचा एडेडचा कट ऑफ आपण 122 वरती इथे बघू शकतो. परत इंग्लिश भाषा आणि मराठी भाषा दोन्ही पण पार्शली एडेड, जे आपण 40%चं बघितलं होतं त्याचा आपल्याला कट ऑफ परत कमी बघायला मिळतो, जो की 82 आहे मित्रांनो. त्यानंतर इकॉनॉमिक्स, कॉमर्स आणि पॉलिटिकल सायन्सचा आता बघणार आहोत आपण. आता कॉमर्सचं बरेच विद्यार्थी कमेंट सेक्शनमध्ये विचारत होते. आता इथे कॉमर्सच्या जागा आहेत बघा मित्रांनो, विथ इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. बुक किपिंग अकाउंटन्सी इथे जागा होती एक आणि कट ऑफ आपल्याला 113 वरती बघायला मिळत आहे 11वी-12वीचं. त्यानंतर इकॉनॉमिक्ससाठी मित्रांनो 79 कट ऑफ बघायला मिळतोय. इकॉनॉमिक्स प्लस हिस्ट्रीचं कॉम्बिनेशन आहे, 2 PG लागतात इथे तुमच्याकडे. त्यानंतर इकॉनॉमिक्स प्लस कॉमर्स अशा जागा आहेत मित्रांनो, याचा 93 वरती कट ऑफ, म्हणजे 2 डिजिट कट ऑफ केव्हा बघायला मिळतात आपल्याला 11वी-12वीमध्ये, जेव्हा 2 सब्जेक्टचे कॉम्बिनेशन्स तिथे डिमांड असतात आणि ते कम्प्लीट तुमच्याकडे असतात, 2 PG तुमच्याकडे असतात. आता इकॉनॉमिक्स प्लस पॉलिटिकल सायन्स ज्यांचं असेल त्याचा 86 वरती कट ऑफ आहे आणि ज्याचं फक्त पॉलिटिकल सायन्स आहे त्याचा 118 वरती कट ऑफ आपण बघू शकतो. तर हा डिफरन्स आपल्याला ड्युअल PG मध्ये 2 PG आणि सिंगल PG 1 PG मध्ये आपल्याला बघायला मिळतो 11वी-12वीमध्ये. आता आपण काय करणार आहोत मित्रांनो, आता आपण कॅटेगरी वाईज बघितलं आणि पोस्ट वाईज बघितलं, आपण कुठं बसतो एक्झॅक्टली, आपले मार्क्स जे आहेत 120 किंवा 130 असतील तरी कुठे बसत आहेत. आता पहिले अगोदर काय होतं की एकाच 10 कॅन्डिडेट बोलवले जायचे, आता एकाच 3 कॅन्डिडेट बोलवणार आहेत. तर ह्या 10 पैकी टॉप 3 स्कोरर आपल्याला बघायचे आहेत, जे शॉर्टलिस्ट होणार आहेत यावेळेस. म्हणजे आपल्याला ह्या संस्थेची किंवा कुठल्याही त्या पर्टिक्युलर संस्थेची त्या एक ॲव्हरेज रेंज आपल्याला कळून जाते की आपण तिथे अप्लाय केलं. हे 50 प्राधान्यक्रमांमध्ये जर आपण ते एक प्राधान्यक्रम दिलं तर त्या संस्थेची आपल्याला रेंज कळून जाते कट ऑफची यावेळेस पण किती राहणार आहे. हे एक सगळी प्रोबॅबिलिटी असते मित्रांनो, याला सायंटिफिक अनालिसिस म्हणतात. तुम्ही तुमच्या मनाने पण करू शकता, हे काही कंपल्सरी नाही की हे बरोबरच राहील म्हणून. एक सायंटिफिक अनालिसिस करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. आता ग्रॅज्युएट टीचरमध्ये सायन्स, मॅथ्स आणि लँग्वेजेससाठी इकडे बघा तुम्ही, मॅथ्सचे मराठी मीडियमचे 135, 133 आणि 132 वरती टॉप 3 स्कोरर होते. ते सायन्स मराठी मीडियममध्ये 135, 133 आणि 132 वरती आपल्याला टॉप 3 स्कोरर बघायला मिळतात. मराठी भाषा शिक्षकासाठी 141, 126 आणि 124 वरती तुम्ही कट ऑफ बघू शकता आणि इंग्लिश लँग्वेज टीचरचा 125, 124 आणि 121 वरती हे टॉप 3 स्कोरर होते. आता टॉप 3 स्कोरर हिस्ट्री, उर्दू आणि फिजिकल एज्युकेशनसाठी बघूयात. हिस्ट्रीसाठी 141, 126 आणि 124 वरती टॉप 3 स्कोरर होते.
हिस्ट्री उर्दू मीडियमसाठी 127, 76 आणि 60 अशा पद्धतीने आपल्याला इथे टॉप 3 स्कोरर्स बघायला मिळतात. मॅथमॅटिक्स उर्दू मीडियममध्ये 121 आपल्याला हायेस्ट स्कोर बघायला मिळतोय. फिजिकल एज्युकेशनमध्ये 115, 113 आणि 112 वरती टॉप 3 स्कोरर्स मित्रांनो इकडे होते. त्यानंतर 11वी 12वी सायन्स मॅथ्सचं बघूयात. बायोलॉजीचं 100% ग्रँटेडसाठी मराठी मीडियमचे 131, 130 आणि 127 वरती टॉप 3 स्कोरर्स होते. बायोलॉजीचेच परत आपण इकडे ग्रँटेड बघितलं, इथे पार्शली ग्रँटेड आहे. तर इथे 111, 109 आणि 104 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळते. कम्पॅरेटिव्हली इकडे कमी असतो कारण ग्रँट कमी आहे, 40% इथे तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. हे भविष्यामध्ये इम्प्रूव्ह पण होत असते, जसं जसं संस्थेला किंवा त्या पोझिशनला ग्रँट मिळतो ती 60 होते, 80 होते आणि नंतर भविष्यात 100 पण होऊ शकते. तर हे पण काही चान्सेस असतात. इथे तुम्हाला शिक्षण सेवक पण करायचं काम नाही पडत. याच्यावरती एक प्रॉपर व्हिडिओ बनवूयात की तुम्हाला काय बेनिफिशियल असतं आणि काय बेनिफिशियल नसतं, कोणी चूज केलं पाहिजे कोणत्या मुलांनी आणि कोणी ते चूज नको करायला. बायोलॉजीमध्ये पार्शली एडेडमध्ये मराठी मीडियमचं 147, 132 आणि 125 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. मॅथमॅटिक्समध्ये पार्शली एडेडचं मराठी मीडियमचं 128, 126 आणि 121 वरती टॉप 3 स्कोरर्सचे कट ऑफ आपण इथे बघू शकतो. ह्युमॅनिटीजचे 11वी 12वीचे हिस्ट्रीचे मराठी मीडियमचे 141, 135 आणि 130 वरती कट ऑफ आहे. पॉलिटिकल सायन्सचा 139, 131 आणि 125 वरती आपण बघू शकतो इथे. कॉमर्ससाठी बुक किपिंग अँड अकाउंटन्सी विषय मित्रांनो 126, 121 आणि 120 वरती कट ऑफ आपल्याला बघायला मिळत आहे. इथे इकॉनॉमिक्स प्लस पॉलिटिकल सायन्स हिस्ट्रीची जागा होती, सब्जेक्ट कॉम्बिनेशन आहे. ते 121, 111 आणि 93 वरती टॉप 3 स्कोरर्स आहेत मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण काय केलंय की आपण आता कॅटेगरी वाईज, पोस्ट वाईज आणि टॉप 3 स्कोरर्स काढलेले आहेत. अशाच पद्धतीने बाकीच्या संस्थांचे पण युट्यूबवरती मी व्हिडिओज अपलोड करत आहे आणि केलेले आहेत. ऑलरेडी प्लेलिस्ट बनवलेली आहे. विदाऊट इंटरव्ह्यूची पण प्लेलिस्ट आहे. प्रिफरन्सेस कसे द्यायचे याचं प्रॉपर गायडन्सची पण सिरीज आपण बनवलेली आहे. डॉक्युमेंट्स कुठले रेडी ठेवावे आता प्रिफरन्स द्यायच्या अगोदर, म्हणजे डीव्हीच्या वेळेस आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही, याचा पण एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघून घेऊ शकता जेणेकरून तुम्ही तयारीत राहाल. कारण हा जो काळ आहे मधातला त्यासाठीच आपण युटिलाइज करायचा असतो. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा, जिथे टीचिंग रिलेटेड तुम्हाला सगळे अपडेट्स मिळत राहतात. हे व्हिडिओज, याचे PDF, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला टेलिग्रामवरती मिळतील. धन्यवाद.